झी 24 तास एक पाऊल पुढे। 22 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाचे 8 क्रिकेटपटू भारतात दाखल झालेले आहेत। 18 क्रिकेटपटूंच्या टेस्ट स्क्वॉडमधील बॉलर पीटर सिडल, जेम्स पॅटिन्सन, जॅक्सन बर्ड, नॅथन लिओन बरोबरच बॅट्समन ॲड कोवेन, उस्मान ख्वाजा, मोसेस हेनरिक्स आणि स्टीव्हन स्मिथ यांचं चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती जोशात स्वागत झालं। भारतीय वातावरणाशी आणि परिस्थितीशी जास्तीत जास्त जुळवून घेण्यासाठी कांगारूंच्या या यंग गन्सचं 15 दिवस आधीच भारतात आगमन झालंय। ब्राझीलला फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये जेतेपद जिंकण्यासाठी अजून बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे। एकेकाळी फुटबॉल जगतावरती निर्विवाद वर्चस्व असलेल्या ब्राझीलचा आलेख सध्या तरी ढासळताच आहे। इंग्लंड विरुद्ध झालेल्या फ्रेंडली मॅचमध्येही त्यांना 2-1 पराभव स्वीकारावा लागलाय। इंग्लंडच्या फ्रँक लॅम्पॉर्डनं लगावलेल्या निर्णायक गोलमुळे 1990 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडला ब्राझीलवर विजय मिळवता आलेला आहे। येत्या वर्ल्ड कपचं यजमानपद असलेल्या ब्राझील टीमला आणि त्यांचे कोच लुईस फेलिप यांना भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे। भारताचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद आणि इंग्लंडचा प्रख्यात बुद्धिबळपटू मायकल ॲडम्स एकमेकांशी 2 हात करणार आहेत। ग्रेंग चेस स्पर्धेच्या सलामीची मॅचमध्येच दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। नुकत्याच टाटा स्टील स्पर्धेमध्ये आनंदला 3ऱ्या स्थानावरती समाधान मानावं लागलेलं होतं। आता ग्रेंकमध्ये अजिंक्यपदाला गवसणी घालत वर्षाची पहिली क्लासिक स्पर्धा जिंकण्याच्या इराद्यानं आनंद उतरेल। 43 वर्षांचा आनंद या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा सर्वात वयस्क खेळाडू असून इटलीचा फॅबियानो कारुआना हा सर्वात लहान खेळाडू आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।